Hello students, welcome to next lecture on building drawing. मागच्या लेक्चरपर्यंत आपण बिल्डिंगच्या सभोवती व समोर जो सेटबॅक सोडायचा आहे त्या सेटबॅक सोडण्यापर्यंतचा अभ्यास केला होता. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी what are the norms for height of the building. The maximum height of the building depends upon the width of street on which building fronts, minimum width of rear space and vicinity of aerodromes. आता इथं बघा, मॅक्झिमम हाईट ऑफ द बिल्डिंग डिपेंड्स अपॉन विड्थ ऑफ स्ट्रीट. विड्थ ऑफ स्ट्रीट म्हणजे तुमच्या प्लॉटच्या समोरचा जो रस्ता आहे, ॲक्सेस जो आहे, त्या रस्त्याची जी रुंदी आहे त्या रुंदीवरती तुमच्या बिल्डिंगची मॅक्झिमम हाईट डिपेंड करते. सो इफ द रोड विड्थ इज लेस दॅन 8 मीटर, then the height of maximum height of the building is 1.5 times width of street. If it varies from 8 meter to 12 meter, जर रस्त्याची रुंदी 8 मीटरपासून 12 मीटरपर्यंत असेल तर आपल्याला 12 मीटर उंचीची बिल्डिंग बांधता येईल. आणि जर 12 मीटरपेक्षा जास्त रुंदीचा रस्ता असेल तर त्या ठिकाणी आपण 24 मजली इमारतीपेक्षा कमी इमारत बांधू शकतो. सो मॅक्झिमम इज 24. The provisions stated are of general nature. However, as per Pune Municipal Corporation rules of 1982, following provisions for open spaces, requirement, setback distance and height of the building are given in table 233. आता या टेबलमध्ये पुणे कॉर्पोरेशनची इन्फॉर्मेशन किंवा पुणे कॉर्पोरेशनमध्ये जो रूल आहे तो कुठल्या प्रकारचा आहे तो सांगितलं. मला वाटतं आपण रिपीट करतो. नॅशनल स्टेट हायवे मिनिमम प्लॉट साईज 750 जर असेल, 750 स्क्वेअर मीटरपेक्षा प्लॉट मिनिमम प्लॉट साईज 750 असेल तर मिनिमम फ्रंटेज 18 मीटर, 18 मीटर फ्रंटेज. मिनिमम सेटबॅक फ्रॉम रोड फ्रंट 6 मीटर फ्रॉम डी पी रोड. डी पी रोड म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनमधले जे भविष्यात रोड होणार आहेत किंवा प्रपोज केलेत असे रोड. देन मिनिमम साइड and rear open space, half the height of the building, minimum -3, minimum 3 मीटर. मिनिमम परमिसिबल हाईट 18 मीटर. म्हणजे पहिला कॉलम तुम्हाला सांगतो. डिस्क्रिप्शन ऑफ रोड इज नॅशनल स्टेट हायवे. जर नॅशनल स्टेट हायवे असेल, प्लॉट एरिया 750 असेल मिनिमम ऑर मोर दॅन 750 स्क्वेअर मीटर तर त्या केसमध्ये मिनिमम फ्रंटेज 18 मीटर. मिनिमम सेटबॅक फ्रॉम रोड फ्रंट 6 मीटर फ्रॉम डी पी रोड लाईन. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तो रस्ता समजा डेव्हलपमेंटला घेतला असेल त्याच्या बाजूपासून मिनिमम 6 मीटर. मिनिमम साईड रेअर ओपन स्पेस, हाफ द हाईट ऑफ द बिल्डिंग. म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या उंची -3 मीटर किंवा कमीत कमी 3 मीटर. आणि मिनिमम परमिसिबल हाईट ही 18 मीटर. म्हणजे 18 मीटरपेक्षा सुद्धा तुम्हाला जास्त तिथं परमिशन मिळू शकते इफ युअर एफ एस आय इज देअर. देन for 24 meter wide and above, if the area of plot is minimum 600 square meter, again the frontage is 18. Then minimum setback residential 6. And then minimum side and rear open space is as above, half the height of the building -3 or minimum 3 meter. And minimum permissible height is also 18 numbers. Then number 3, road width below 24 and above 15. म्हणजे 15 to 24 मीटरपर्यंत विड्थ असेल आणि मिनिमम प्लॉट साईज 500 स्क्वेअर मीटर असेल तर फ्रंटेज 15 मीटर. देन 6 मीटर फ्रॉम डी पी रोड लाईन. देन हाफ द हाईट ऑफ द बिल्डिंग -3 और मिनिमम 3 मीटर. आणि मिनिमम परमिसिबल इज ऑल्सो 18 फ्लोर्स. देन नंबर 4, रोड विड्थ बिलो 15 मीटर अबव 9 to 15 मीटर जर रस्ता असेल तर मिनिमम प्लॉट साईज 250. मिनिमम फ्रंटेज 12 मीटर. मिनिमम सेटबॅक फ्रॉम रोड साईड इज 6 मीटर फ्रॉम डी पी रोड लाईन और minimum side and rear open space is half the height of the building -3
and minimum permissible height is 12 meter. Then number 5, road width below 9 to 6, so 6 to 9 meter. If the area is minimum 250, then 12 meter frontage, 7.5 meters for setback from DP road. Then height is also same, half the height of the building or minimum 3 meter. Minimum permissible height in meter is 12 meter. हे साधारण 4 मजली इमारती होऊ शकते. These limitations are laid down for ventilation, hygienic conditions and lighting. These restrictions vary according to type of building and locality. आता हे वरचे जे दिलेले आहेत डायमेन्शन्स रूल्स दिलेले ते रूल्स किंवा खाली आपण जे मिनिमम साइजेस बघणार आहोत. इंटरनल डायमेन्शन्स ऑफ व्हेरियस रूम्स. दीज आर व्हेरी लोकॅलिटी टू लोकॅलिटी. दीज आर नॉट एक्झॅक्ट नॉर्म्स, पण आपण साधारणपणे हे नॉर्मली वापरतो. देन प्लिंथ हाईट 0.45 मीटर. हाईट फ्लोर टू फ्लोर से 2.75 मिनिमम क्लिअर हेडरूम अंडर बीम 2.4. किचन 5.5 स्क्वेअर मीटर. मिनिमम विड्थ 1.8 मीटर. या ठिकाणी लक्षात घ्या व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस. सो किचन रूमचा साईज हा मिनिमम 5.5 स्क्वेअर मीटर पाहिजे आणि त्याची एक बाजू मिनिमम 1.8 मीटर पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ द साईज ऑफ द kitchen is say 1 meter by 5.5, the answer is 5.5 square meter, but it is not permissible. So its one side is minimum 1.8 meter. Then kitchen with dining is 9.5 square meter minimum and width is 2.4 meter. म्हणजे एका बाजूची रुंदी जी आहे, लांबी किंवा रुंदी ती 2.4 मीटर पाहिजे आणि मिनिमम एरिया 9.5 स्क्वेअर मीटर पाहिजे. बाथरूम 1.8 स्क्वेअर मीटर, विड्थ 1.2. देन वॉटर क्लोजेट 1.1 स्क्वेअर मीटर, विड्थ 0.9. कंबाइंड बाथरूम अँड WC इट्स 2.8 स्क्वेअर मीटर, विड्थ 1.2. याचं मिनिंग लक्षात घ्या बघा. 1.8 स्क्वेअर मीटर एरिया पाहिजे मिनिमम, एक बाजू 1.2 पाहिजे. WCसाठी 1.1 स्क्वेअर मीटर मिनिमम एरिया, वन साईड मिनिमम 0.9 मीटर. आणि WC आणि बाथरूम कंबाईन असेल तर त्याचा मिनिमम एरिया पाहिजे 2.8 स्क्वेअर मीटर आणि विड्थ एक बाजू पाहिजे 1.2 मीटर. देन हाईट ऑफ बाथरूम अँड WC फ्रॉम फ्लोर टू सीलिंग इज मिनिमम 2.2 मीटर. and it is normally the height of the door. Then lighting and ventilation. All habitable rooms including kitchen shall have for admission of light and air one or more openings such as windows opening directly to the external air or into an open veranda. If lighting and ventilation requirements are not met through daylighting and natural ventilation, the same shall be ensured through artificial lighting and mechanical ventilation respectively. आता इथं नॅचरल लाईट जर अवेलेबल नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, आर्टिफिशियली जे लाईट आणि व्हेंटिलेशनची व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी मेकॅनिकल म्हणजे फॅन लावणे किंवा एक्झॉस्ट फॅन लावणे अशा पद्धतीनं ते मेंटेन करावं लागेल. द मिनिमम एरिया ऑफ ओपनिंग फॉर हॅबिटेबल रूम्स अँड किचन इन्क्लुडिंग डोअर्स शॉल नॉट बी लेस दॅन 1/8 ऑफ द एरिया. म्हणजे एक अष्टमांश फ्लोअर एरिया जो आहे त्याच्या एक अष्टमांश त्याचा एरिया असणं आवश्यक आहे. Then bylaws and rules of local governing authorities for construction. Then municipal corporation, municipalities, gram panchayat etc. are called competent authority or local governing authorities. म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत या तुमच्या इमारतीचा जो काय नकाशा आहे, आराखडा आहे, तो मंजूर करण्याचा अधिकार या शासकीय ऑफिसकडे असणार आहे. आणि दीज आर कॉल्ड ॲज लोकल गव्हर्निंग ॲथॉरिटीज ऑर कॉम्पिटंट ॲथॉरिटीज. म्हणजे ज्यावेळी मी कॉम्पिटंट ॲथॉरिटी म्हणेल त्यावेळी इट इज आयदर ग्रामपंचायत ऑर नगरपालिका ऑर कॉर्पोरेशन. द रूल्स अँड बायलॉज may change from place to place, but in the main, the 24 bylaws given below give a common basis on which rules are formulated. इथं आता कॉर्पोरेशनमध्ये, नगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये वेगळे वेगळे रूल्स असणार आहे, पण मी जे खाली वाचून दाखवणार आहे
ते साधारणपणे तुम्हाला त्याची गाईडलाईन देतील आणि ह्याच्याप्रमाणेच ते रूल्स तयार केले आहेत. सो एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स. सो मॅक्झिमम परमिसिबल बिल्टअप एरिया इज 1/3 to 1/4 ऑफ द प्लॉट एरिया. म्हणजे कुठेही आपण बांधकाम करायला गेलो तर आपल्या प्लॉटच्या टोटल एरियाच्या 1/3 म्हणजे एका फ्लोअरसाठी, ग्राउंड फ्लोअरला आपण जे कन्स्ट्रक्शन करणार, इट शुड बी 1/3 to 1/4 ऑफ द प्लॉट एरिया. मॅक्झिमम नंबर ऑफ स्टोरीज परमिसिबल इज 3+1 कार पार्क. मॅक्झिमम नंबर ऑफ स्टोरीज, सो 3+1 कार पार्किंग. मॅक्झिमम हाईट परमिसिबल इज 16 मीटर, 16 मीटर उंची, आणि FAR इज इक्वल टू 1. सो व्हॉट इज FAR? So FAR means floor area ratio. Tenement density should be 120 tenement per hectare for net plot area. Tenement म्हणजे एकूण इमारती किंवा एकूण फ्लॅट जे असतील they are restricted to 120 numbers. Minimum setback from the road in front should be 4.5 meter. Minimum rear open space is 3 meter. Minimum side open space should be 3 meter. इंटेरियर ओपन स्पेस चौक मिनिमम एरिया ऑफ 4.5. समजा ओपन स्पेस तुम्हाला ठेवायचं असेल तर, किंवा साईड ऑफ शाफ्ट असेल तर 1.8 मीटर फॉर 18 मीटर हाईट ऑफ द बिल्डिंग. इथं काय सांगितलं, मिनिमम एरिया 4.5 स्क्वेअर मीटर, मिनिमम साईड ऑफ शाफ्ट 1.8 मीटर फॉर 18 मीटर हाईट ऑफ द बिल्डिंग. म्हणजे 18 मीटर उंचीपर्यंतची समजा एकांत आपण इमारत बांधतोय आणि त्या ठिकाणी ओपन टू स्काय असा मध्ये एक चौक ठेवला असेल तर त्याचा मिनिमम एरिया पाहिजे 4.5 स्क्वेअर मीटर आणि त्याची एक बाजू पाहिजे मिनिमम 1.8 मीटर. द पार्किंग स्पेस शुड बी इनफ टू अकॉमोडेट ॲटलिस्ट 2 स्कूटर्स अँड 2 सायकल्स पर फ्लॅट. तुमची जे पार्किंगची स्पेस आहे त्या पार्किंगमध्ये जेवढे फ्लॅट आहेत त्या प्रत्येक फ्लॅटच्या 2 मोटरसायकली आणि एक 4 व्हीलर, ॲटलिस्ट 2 स्कूटर्स अँड 2 सायकल्स पर फ्लॅट. इथं ॲक्च्युली आता आपण कारमध्ये घेतो तर ॲटलिस्ट 2 स्कूटर्स आणि 2 सायकल इथं दिले. प्लिंथ हाईट फॉर कार पार्क फ्लोर शुड बी 150 mm. आता इथं करेक्शन करून घ्या 10 नंबरमध्ये. द पार्किंग स्पेस शुड बी इनफ टू अकॉमोडेट ॲटलिस्ट 1 4 व्हीलर अँड 2 स्कूटर्स. देन हॅबिटेबल रूम्स. द मिनिमम साईज शुड बी 9.5 स्क्वेअर मीटर. Minimum width of room has to be 2.4 meter. One full side of a habitable room in which windows are minimum light and ventilations are provided shall abut on the required open space. The height has to be 2.75 meter minimum, measured from the surface of the floor to the lowest point of ceiling, bottom of the slab. For the kitchen, minimum area 5.5 square meter. Already आपण बघितलं. Minimum width of the width is to be 1.8 meter. For kitchen come dining, minimum area should be 9.5 square meter, minimum width of 2.4 meter. For the bathroom, it is already you seen, height of the bathroom is also you know. Then loft in kitchen or WC and bath clear headroom 2.2 meter. म्हणजे loft तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याचा मिनिमम क्लिअरन्स त्याचा बॉटम पाहिजे 2.2 meter. For lighting and ventilation of rooms, the minimum aggregate area of opening of habitable rooms and kitchen excluding door should be 1/8 of the floor area. Already मगाशी आपण बघितलेला आहे. Down parapet. Minimum height 1.05 meter, maximum 1.2. Compound wall maximum height 1.05 meter above center line of the front street. The compound gate should open entirely इनसाइड द प्रॉपर्टी. म्हणजे जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड कमीत कमी आतल्या बाजूला उघडणं अपेक्षित आहे, बाहेरच्या बाजूला उघडू नये. ऑफिस कम लेटर बॉक्स एरिया इज 2 × 3 meter अंडर स्प्लिट स्टील स्टेअरकेस. स्टेअरकेस विड्थ इज 1000 mm, राईज 175 mm, ट्रेड 250 mm, मॅक्झिमम हाईट ऑफ रायझर 190. हेड रेल्स मिनिमम हाईट 900 फ्रॉम द सेंटर ऑफ द ट्रेड. Then minimum headroom in passage under the landing should be 2.2 meter. For residential building, width of the staircase 1 meter, rise 150, trade 250. Width of landing is equal to width of staircase. For public building, width is 1.8 meter, rise 140 mm, trade 270 mm. Width of landing 1.8 meter. Water supply, basis 5 persons per tenement, 135 liter per head per day. This is the water requirement. तुम्ही मागच्या सब्जेक्ट किंवा या सेमेस्टर सुद्धा हे
त्याचा अभ्यास केला असणार आहे वॉटर सप्लायमध्ये. देन साईट प्लॅन. सो साईट प्लॅन इज represented by following colors. So your plot boundary thick black, existing building किंवा existing street, जो रस्ता आहे तो ग्रीन कलरना, proposed work रेड filled in, drainage and sewerage work रेड dotted, water supply work black dotted thin. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. इट शुड बी important for exam point of view. So plot boundary thick black, existing street green color, proposed work red filled in, drainage and sewerage work red dotted, and water supply work black dotted thin. Balcony 1200 mm wide, total permissible length 1/3 of the periphery of the building. म्हणजे बिल्डिंगची बाहेरच्या बाजूचा जी परिघ आहे ते परिघाच्या 1/3 पर्यंत त्याची लांबी तुम्हाला परमिसिबल आहे. Then minimum dimensions, again it may be somewhat a repetition. Plinth height more than 300 mm, 450 mm in general, 150 mm for garage. These are the rooms, habitable rooms. Only one room 9.5, two rooms 9.5 minimum for one room, 7.5 square meter for other room. म्हणजे दोन रूम बेडरूम असतील तर तुम्हाला 9.5 आणि 7.5 मीटर स्क्वेअर मीटरचे करता येतील. किचन कम स्टोअर 5.5, किचन हॅव्हिंग सेपरेट स्टोअर 4.5, किचन कम डायनिंग 9.5 स्क्वेअर मीटर, बाथरूम कंबाइंड बाथरूम 2.8 स्क्वेअर मीटर, मिनिमम फ्लोर एरिया विथ 1.2, water closet 1.1, mezzanine floor 9.5 square meter if it is to be used as a living room. Then habitable 2.75 the height of the rooms. Then 2.4 for habited rooms. Under row house it's 2.6. Then for kitchen 2.75, bathroom 2.2, lighting and ventilation of rooms, window openings excluding doors and including frame. So 1/10 of the area of the for hot dry climate, lighting and ventilation purpose. Then 1/7 of the floor area hot wet climate, 1/7 aggregate area of doors and windows in addition to above means of ventilation of 0.3 meter near the top of each room, preferably placed opposite to each other for through ventilation. म्हणजे ह्याच्या सोडून आपण साधारणपणे 0.3 मीटर एवढ्या उंचीचा स्लॅबच्या बॉटमच्या खालच्या बाजूला एक ओपनिंग ठेवलेलं असतं. शक्यतो तुम्ही कोकणामध्ये गेला तर त्या ठिकाणी तुमच्या दिसेल आणि ते समोरासमोर जर ठेवले तर क्रॉस व्हेंटिलेशन त्या ठिकाणी होऊ शकतं. बाथरूम अँड WC window openings 10% of floor area. Then depth of foundation for single stories, it varies from 0.75 meter to 1 below finished ground level. Then for double story building, it should be 1 meter to 130 below finished ground level, maximum as per soil conditions and formula. आता हे जे आहे depth of foundation is depend upon the number of story you want to construct and foundation strata. आपण हार्ड स्ट्राटा जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत एक्सकॅव्हेशन करत असतो. Then staircase width 1 meter for residential building, 1.5 for public. हे आपण ऑलरेडी बघितले, फक्त रिपिटेशन चालू आहे. राईज अँड ट्रेड फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग, राईज 175 to 185, ट्रेड 250 mm फॉर पब्लिक बिल्डिंग, राईज 150 mm, ट्रेड 300. So pitch of the stair, that is slope, is 40 degree maximum, 25 minimum, 1 square meter per floor area, lighting area, headroom 2.2 meter. Then calculation of plinth and floor area, this is important. So plinth area, it is the built up covered area measured at the floor level of the building. It is the built up covered area measured at फ्लोअर लेवल ऑफ ए बिल्डिंग. म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं प्लिंथ एरिया काढायचं असेल तर जिथं फ्लोरिंग आहे त्या लेवलला जेवढं कन्स्ट्रक्शन आहे दॅट कन्स्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज प्लिंथ एरिया. सो इट इन्क्लूड्स कार्पेट एरिया अँड प्लस वॉल थिकनेसेस. So area of walls at floor level excluding plinth offset projections beyond cladding when building consists of columns. म्हणजे इथं समजा प्लिंथ लेवल जर ऑफसेट असेल तर तो ऑफसेट मायनस करून वॉल थिकनेस ॲड करायचे आहे.
Internal shafts of sanitary installation less than 2 square meter in area, air conditioning ducts, lifts. हे include आहे. Then porches and other cantilever provided. Area of Barsati and terrace. Following areas shall not be included. Lofts म्हणजे आतल्या बाजूला आपण लॉफ्ट ठेवतो ते लॉफ्ट हे तुमच्या प्लेन्थ एरियामध्ये येत नाहीत. इंटरनल शाफ्ट्स ऑफ सॅनिटरी इन्स्टॉलेशन greater than 2 square meter area enclosed area of Varsity and terrace. Following area shall not be included. Loft internal shafts of sanitary installations greater than 2 square meter. Unclosed balconies म्हणजे बाल्कनी ज्या क्लोज केलेल्या नाहीत ओपन आहेत त्या मायनस करायच्या. टावर्स टरेंट्स अँड डोम्स अनलेस दे फॉर्म स्टोरी. आर्किटेक्चरल बॅन्स कॉर्निसेस व्हर्टिकल सन ब्रेकर्स म्हणजे नॅचरल गोष्टीसाठी किंवा एलिव्हेशनसाठी जे काही आपण प्रोव्हिजन केलं आहे दे आर एक्सक्लुडेड फ्रॉम कॅल्क्युलेटिंग प्लिंथ एरिया. नाव व्हॉट इज floor area? It is the usable covered area of the building at any floor level. Thus floor area is equal to plinth area minus walls. म्हणजे आतला जो usable area आहे that is called as floor area. So following are areas shall be included: doors and other openings, internal pillars and supports, plasters along the wall exceeding 300 mm square. Following area shall not be included: plasters along the walls less than 300 square meter, fireplaces projecting beyond face of the wall. Then built up area. It is the area covered by all floors of building. म्हणजे बिल्डिंग जमिनीवरती असेल तर जमिनीचा जेवढा भाग तुम्ही कव्हर केला आहे त्या एरियाला आपण बिल्ट अप एरिया म्हणतो. इट इज द एरिया कवर्ड बाय ऑल फ्लोर्स ऑफ बिल्डिंग. इट इन्क्लूड्स एव्हरीथिंग कवर्ड अंडर रूफ. एरिया ऑक्युपाइड बाय बाल्कनी स्टेअरकेस इज एक्सक्लुडेड फ्रॉम द बिल्ट अप एरिया. म्हणजे तुमचा जो स्टेअरकेससाठीचा असणारा जी जागा आहे ती जागा मात्र आपण बिल्टअपमधनं मायनस करतो बिकॉज स्टेअरकेस ही आपण ॲक्सेससाठी म्हणजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी वापरतो. देन कार्पेट. इट डिफाइंड ॲज ॲक्च्युअल एरिया ऑफ युजेबल रूम ॲट एनी फ्लोअर लेवल. लिटरली मीन्स द एरिया व्हेअर कार्पेट कॅन बी लेड. म्हणजे जिथं आपण कार्पेट टाकू शकतो अशा एरियाला आपण कार्पेट म्हणतो. इट डज नॉट इन्क्लूड सॅनिटरी अकोमोडेशन्स, वरांडा, कॉरिडोर्स अँड पॅसेज, स्टोर्स इन डोमेस्टिक बिल्डिंग्स, स्टेअरकेस अँड शाफ्ट्स फॉर लिफ्ट्स, गॅरेजेस, एअर कंडिशन डक्ट्स अँड प्लांट रूम्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड करायचं नाही. सॅनिटरी ब्लॉक इज नॉट इन्क्लुडेड. देन पॅसेजेस, corridors, verandas are not included in carpet area. To calculate plinth area from carpet area, one should add sanitary accommodation, veranda, corridors, passage, porches and cantilever provided internal shafts of sanitary installation. समजा आपणाला कार्पेटवरून प्लिंथ काढायचं असेल तर आपणाला वॉल थिकनेस आणि एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालावं लागतील. देन इट इज द ग्राउंड कवर्ड अबव प्लिंथ एरिया ऑक्युपाइड बाय compound wall, uncovered porches. It is not included in the covered area. It is the ground covered above plinth area occupied by compound wall. Uncovered porches is not included in the covered area. म्हणजे हे आपण जेवढं कन्स्ट्रक्शन काढतो त्या कन्स्ट्रक्शन एरियामधला कंपाऊंड वॉल आणि अनकवर्ड पोर्चेस म्हणजे जे ओपन पोर्चेस आहेत दे आर नॉट इन्क्लुडेड इन एनी एरिया. Now this is important. Floor space index or floor area ratio. एकच मीनिंग आहे पण दोन त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म आहेत. वन इज कॉल्ड एज FSI, second one is called as FAR. So FSI is equal to floor space index and FAR is equal to floor area ratio. So it is the ratio of total built up area to plot area. म्हणजे टोटल बिल्ट अप एरिया इन द सेन्स तुमची 10 मजली इमारत असेल तर 10 मजल्यांचा बिल्टअप एरिया डिवायडेड बाय प्लॉट एरिया. इट इज अ मेजर ऑफ इंटेन्सिटी ऑफ लोड यूज. इट इज इंट्रोड्यूस्ड टू रेग्युलेट पॉप्युलेशन डेन्सिटी अँड टू कंट्रोल ओव्हर
क्राउडिंग ऑफ ड्वेलिंग युनिट्स, म्हणजे इथं आपण इमारती ज्या आहेत त्या इमारती बांधत असताना त्याच्या उंची रिस्ट्रिक्ट करण्यासाठी, एरिया कमी करण्यासाठी आपण FSIचा वापर करू शकतो किंवा वापरतो आपण. इट लिमिट्स द फ्लोर एरिया ऑफ अ बिल्डिंग इन रिलेशन टू प्लॉट एरिया. दस इफ FSI इज 1, आता मिनिंग सांगतो तुम्हाला. इफ इट लिमिट्स द फ्लोर एरिया ऑफ अ बिल्डिंग इन रिलेशन टू द प्लॉट एरिया. दस इफ FSI इज इक्वल टू 1 म्हणजे काय, टोटल बिल्टअप एरिया जो आपल्या इमारतीचा आहे तो तुमच्या प्लॉटच्या एरिया एवढा पाहिजे. सो इफ द एरिया प्लॉट इज से 3000 स्क्वेअर फीट, 3 गुंठ्याचा प्लॉट आहे आपला असा म्हणून आपण, तर 3 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तुमचा तो प्लॉट एकूण बांधकाम त्याच्यावरचं 3000 स्क्वेअर फूट असणं अपेक्षित आहे. सो दॅट केस द FSI इज 1. देन द टोटल परमिसिबल एरिया ऑफ ऑल फ्लोअर्स इन द बिल्डिंग इज इक्वल टू द एरिया ऑफ the plot area. The FSI changes as per the locality. In Gauthan area, FSI is more than non-Gauthan suburb or outskirts area of town. आता इथं बघा काय म्हणतात ते, द FSI चेंजेस ॲज पर द लोकॅलिटी. FSI ही तुमच्या गावातली तुमची जी लोकॅलिटी आहे त्या लोकॅलिटी डिपेंड करते. इन जनरल एरियाज FSI इज मोर दॅन नॉन गावठाण, म्हणजे गावठाणमध्ये किंवा मूळ गावामध्ये, कोल्हापूरमध्ये फॉर एक्झाम्पल बघितला तुम्ही तर जुनं कोल्हापूर जे आहे, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, मंगळवार पेठ हा एरिया आहे, या एरियामध्ये तुम्हाला FSI थोडासा जास्त मिळेल. वेअर ॲज एक्सटेरियर जो पार्ट आहे, ज्या कॉलनीज आहेत मोठ्या मोठ्या, त्या कॉलनीमध्ये FSI हा कमी असतो. आता एक साधं उदाहरण दिलं. ए प्लॉट ओन्ड प्रपोज्ड G+1 कन्स्ट्रक्शन विथ 150 meter square construction on each floor on a plot of size 14 by 19 meter. Find ground coverage and FSI proposed if margins from all sides are 2 meter and FSI is equal to 1 are must as per bylaws state with reasons whether plan will be sanctioned or not. आता इथं बघा, the plot area is 14x19, 14x19, so area of plot 266. So already you've seen 266 square meter is the actual plot area and actual ground coverage is 150. आता इथं काय काय विचारलं बघा. ग्राउंड कव्हरेज अँड FSI proposed if margins from all sides are 2 meter and FSI is equal to 1 are must as per bylaws state which regions whether plan will be sanctioned. सँक्शन होण्याची शक्यता नाही आहे, कारण बघा फॉर G+1 स्ट्रक्चर FSI कंज्युम्ड इज इक्वल टू 150 into 2 बरोबर भागिले 266 इज इक्वल टू 1.12. परमिसिबल इज 1. सो इफ the permissible FSI is less than your actual construction, then it should be sanctioned. Here the actual construction is more than, and due to which the FSI is more, so it is not sanctioned. And second, a plot is having dimensions 30 by 40 meter, a building constructed on occupied 400 square meter on ground and 350 on first floor. If FSI permissible is 0.8, how much area can be constructed on second floor? काय तर गंमत बघायचं. टोटल जो प्लॉट आहे तो 3 × 40, 30 × 40, 1200. 1200 म्हणजे परमिसिबल बिल्टअप इज 1200 into 0.8, so is equal to 960. Now your construction is 400 plus 350 म्हणजे 750 झाले. तुम्हाला परमिसिबल 960 आहेत, म्हणजे तुम्ही त्यातनं 960मधून हे 750 वजा केले. सो रिमेनिंग एरिया शुड बी युअर परमिसिबल एरिया अँड इट इज 210 स्क्वेअर मीटर. अशा पद्धतीच्या पुस्तकात काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. सो हिअर वी केम टू द एंड ऑफ टॉपिक नंबर 2, थेरॉटिकल पार्ट. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो लाईन प्लॅन्स आहेत, जे आपण प्रॅक्टिकल साठी घेणार आहोत.
आणि नेक्स्ट वीकमध्ये या आठवड्यामध्ये बिफोर यू गोईंग टू क्लास टेस्ट 1 आपण एखादा लाईन प्लॅन घेऊ. आता जो सिलेबस आहे तुमच्या टेस्टला तो आत्तापर्यंत झालेले सगळे लेक्चर्स इन्क्लुडिंग पर्स्पेक्टिव्हचं बेसिक, त्याची थिअरी आहे, व्हॉट इज स्टेशन पॉईंट, व्हॉट इज व्हॅनिशिंग पॉईंट, व्हॉट इज पिक्चर प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन, ग्राउंड प्लेन, ऑब्झर्वर्स आय लेवल, ह्या ज्या गोष्टी आहेत इथंपर्यंत जो थेरी पार्ट आहे पर्स्पेक्टिव्हमधला प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला काय लागणार नाही आहे. पण बिल्डिंग बायलॉज, ॲब्रिवेशन्स, टाईप्स ऑफ लाईन्स, देन प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग, या सगळ्यावरती टेस्ट नंबर 1 होईल. तुम्हाला सॅम्पल MCQs या तुमच्या ग्रुपमध्ये पाठवलेल्या आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याप्रमाणे तुमची टेस्ट 1 होईल. सो टेस्ट 1 फॉर टेस्ट 1 टॉपिक नंबर 1 and 2 आर द syllabus. Okay, good day.